श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत पनीर ग्रेव्ही. त्यासाठी मी इथं साहित्य घेतले. पनीर घेतले मी अर्धा पाव, 2 माणसासाठी काफी आहे. आणि 2 कांदे घेतले, 2 टमॅटो, थोडी कोथिंबीर, थोडेसे काजू, लसूण आणि अद्रकचा तुकडा. तर हे सगळं आपण कापून भाजून घेऊया. पनीर तळून घेऊया थोडंसं. मी थोडं तळले आणि थोडंसं मी किसून टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर चला, तर आपलं वाटून झालेलं आहे, भाजून वाटून झालेलं आहे. तर आपण इथं भाजी घालून घेऊया. जिरं टाकले थोडंसं मी. आता आपली वाटलेली ग्रेव्ही टाकूया. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत धने पावडर, हळद आणि मसाला आहे, गरम मसाला. ही 2 माणसासाठी भाजी आहे, त्यामुळे मी अर्धा पावच पनीर घेतले. आमच्याकडे जास्त भाजी नाही लागत. चला, तर मग चटणी घालते अर्धा चमचा, मीठ, मिक्स करून घेऊया. थोडं तेलामध्ये हा भाजून घेतला मसाला की थोडंसं गरम पाणी ॲड करते मी. ती ग्रेव्ही पाण्यामध्ये थोडीशी 1 मिनिटभर शिजू द्यावी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर ॲड करून घेऊया. पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण. जास्त नाही, 1 अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. आता थोडंसं झाकून 1-2 मिनटं ठेवून घेते. चला, तर आपली भाजी तयार आहे. त्याच्यामध्ये किसून घालते थोडंसं मी पनीर. किसून घातले पूर्ण ग्रेव्हीला. ते प्रत्येक घासाबरोबर आपल्याला पनीर लागतं आणि त्याची चव पण थोडी वेगळीच बनते. त्यामुळे मी थोडंसं किसून पण घालते. चला, तर माझी रेसिपी कशी वाटली, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.